बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ठाण्यातील रतनश्री प्रेमजी चॅरिटेबल ट्रस्टने वनविभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सादर केलेल्या एका सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर गंभीर शंका उपस्थित केली आहे। हा आदेश खरा आहे की बनावट याबाबत वनविभागाच्या कायदेशीर विभागाने तत्काळ चौकशी करावी अशी मागणी दानवे यांनी ट्विटद्वारे केली आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की ठाण्यातील रतनश्री प्रेमजी चॅरिटेबल ट्रस्टने वनविभागाकडून NOC मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा एक आदेश सादर केलाय। हा आदेश खरा आहे की बनावट याबाबत वनविभागाच्या कायदेशीर विभागामार्फत तत्काळ चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत आहोत। सुप्रीम कोर्टात दाखल केलेला स्पेशल लीव्ह पेटिशन नंबर 11509/2008 मधील IA क्रमांक 32/2011 हा अर्ज खरोखरच मान्य करण्यात आला होता का की रतनश्री प्रेमजी चॅरिटेबल ट्रस्ट फक्त 2014 मध्ये दिलेल्या आदेशाचा गैरफायदा घेत वनविभागात सादर करत आहे याबाबत स्पष्टता आवश्यक आहे। हा आदेश 30 जानेवारी 2024 रोजी केवळ रुनवॉल कन्स्ट्रक्शन यांच्या बाजूनेच मान्य करण्यात आला होता। मात्र रतनश्री प्रेमजी चॅरिटेबल ट्रस्टने 2014 ते 2020 या कालावधीत कोणत्याही विभागाकडे मालमत्ता त्यांच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी कोणतीही अधिकृत मागणी केलेली नाही। तसंच रतनश्री प्रेमजी चॅरिटेबल ट्रस्टने 2024 मधील चॅरिटी कमिशनच्या आदेशात त्याबरोबर मुंबई उच्च न्यायालयात याचिकेत ही IA नंबर 32/2011 या अर्जाचा कुठेही उल्लेख केलेला नाही। तसंच सद्यस्थितीत सुरू असलेल्या चॅरिटी कमिशन प्रकरणात आणि वनविभागातील प्रकरणात हा निकाल सादर केलेला नाही। तरी देखील ते रुनवॉल कन्स्ट्रक्शनच्या बाजूने दिलेल्या आदेशाचा गैरफायदा घेत शासन यंत्रणांना दिशाभूल करत आहेत। याची सखोल चौकशी व्हावी या सर्व बाबींचा उल्लेख करत अंबादास दानवे यांनी म्हटलंय की तरी देखील ते रुनवॉल कन्स्ट्रक्शनच्या बाजूने दिलेल्या आदेशाचा गैरफायदा घेत शासन यंत्रणांची दिशाभूल करत आहेत। याची सखोल चौकशी व्हावी। दानवेने केलेल्या या गंभीर आरोपांमुळे आता वनविभाग आणि संबंधित ट्रस्टच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। महाराष्ट्रातील महायुती सरकार सध्या आपल्या मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चांगलंच अडचणीत सापडलंय। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांशी संबंधित वादावर नाराज आहेत। त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी बोलूनही दाखवली आहे। सूत्रांच्या मते त्यांची या मंत्र्यांवर कडक कारवाई करण्याची इच्छा आहे, पण विरोधक या प्रकरणी सरकारची कोंडी करत असल्यामुळे फडणवीस लवकरच आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। गत काही आठवड्यात महायुती सरकारचे 3 मंत्री वादात सापडलेत। यामुळे सरकारला लज्जास्पद स्थितीचा सामना करावा लागतोय। सर्वप्रथम सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा वाद समोर आला। ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री आहेत। त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल विट्सचा लिलाव मॅनेज केल्याचा आरोप आहे। त्यानंतर त्यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्यात ते आपल्या बेडरूममध्ये पैशांच्या बॅगेसोबत असल्याचे दिसून आले। या व्हिडिओवर विरोधी पक्षांनी विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं हे पैसे त्यांना मिळालेल्या 50 खोक्यांपैकी एक असल्याचा आरोप केला। यामुळे सरकारपुढे विचित्र स्थिती उत्पन्न झाली। संजय शिरसाट यांच्या वादाची धूळ खाली बसते तोच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा वाद पुढ्यात आला। कोकाटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील मंत्री आहेत। त्यांचा विधिमंडळात ऑनलाईन रम्मी खेळण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। यामुळे महायुती सरकार पुन्हा वादात सापडलं। विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। अजित पवारांनी स्वतः कोकाटे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले। त्यामुळे ते त्यांचा राजीनामा घेतील असं चित्र महाराष्ट्रापुढे उभं राहिलं। पण आज मंगळवारी त्यांची कोकाटेंशी भेट झाली, तेव्हा त्यांनी त्यांना कडक शब्दात समज देण्यापेक्षा दुसरं काही केलं नाही। यामुळे कोकाटे यांच्यावर फार तर खाते बदलण्याची कारवाई केली जाईल असं सांगितलं जातंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या एका युवा नेत्याच्या वाढदिवसाला हजेरी लावत त्याचे कोड कौतुक केलंय। हा नेता इतरांसारखा गद्दार नसल्याचं नमूद करत त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्या इतर नेत्यांना टोला हाणलाय। जितेंद्र आव्हाड हे कळवा मुंब्रा मतदारसंघाचे विधानसभेत नेतृत्व करतात। इथं पूर्वी राष्ट्रवादीची ताकद होती, पण एकनाथ शिंदे यांनी येथील काही नगरसेवकांना फोडून राष्ट्रवादीला हादरा दिला। त्यामुळे दुखावलेल्या आव्हाड यांनी शिंदे गटाचे युवा नेते मंदार केणी यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या। तसंच ते दुसऱ्यांसारखे गद्दार नसल्याचंही स्पष्ट केलं।
मंदार केणी हे ठाणे महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी आणि कळव्यातील दिवंगत ज्येष्ठ नेते मुकुंद केणी यांचे सुपुत्र आहेत. शिंदे गटात जाण्यापूर्वी मंदार हे राष्ट्रवादीचे ठाणे शहर युवाध्यक्ष होते. जितेंद्र आव्हाड त्यांचे कौतुक करताना म्हणाले, मंदार केणी आणि माझी मैत्री अजूनही कायम आहे. ते शिंदे गटात गेल्यानंतरही आमच्या मैत्रीपूर्ण संबंधात कटुता आली नाही, कारण मैत्री निखळ आणि स्वच्छ असली की त्यात दुरावा येत नाही. मंदार हा स्पष्ट होता. तो इतरांसारखा गद्दार नव्हता. त्याने माझ्यासोबत राहून आतून कलकांड्या केल्या नाहीत. तो खासदार श्रीकांत शिंदे यांचा मित्र होता. त्यानंतरही त्याने माझ्याशी कधी गद्दारी केली नाही. तो माझ्या जवळच्या माणसांपैकी एक असल्याचं श्रीकांत शिंदे यांनाही ठाऊक होतं. पण बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे त्याला पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण पक्ष सोडताना तो मला सांगून गेला. महाराष्ट्राचे कृषी मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर आली आहे. विधिमंडळाचं कामकाज सुरू असताना माणिकराव कोकाटे मोबाईलवर रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर विरोधकांनी आणि अनेक शेतकरी संघटनांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली. विरोधाचे तीव्र पडसाद उमटत असल्याचं पाहता माणिकराव कोकाटे हे आज अजित पवारांच्या भेटीला गेलेत. त्यामुळे आता अजित पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. बैठक संपल्यावर अजित पवारांच्या दालनातून बाहेर आल्यावर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु माणिकराव कोकाटे यांनी बोलणं टाळल्याचं दिसून आलं. माणिकराव कोकाटे कॅबिनेट बैठकीला देखील गेल्याचं दिसतं. त्यामुळे तूर्त अभय मिळाला असल्याचा दावा केला जातोय. अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यात झालेला चर्चेचा सविस्तर तपशील समजू शकलेला नाही, पण त्यांनी कोकाटेंना अत्यंत कडक शब्दात समज दिली असावी असं सांगितलं जात आहे. वृत्तवाहिनींच्या वृत्तानुसार किती वेळा चुकणार, किती वेळा माफ करायचं, आम्ही तुम्हाला खूप सांभाळून घेतलं, पण आता विषय पुढे गेलाय, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतीये अशा शब्दात अजित पवारांनी कोकाटेंना समज दिली. राज्याचं पावसाळी अधिवेशन नुकतंच पार पडलं. या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला अनेक मुद्द्यावरून कोंडीत पकडल्याचं पाहायला मिळालं. त्यात भर पडली ती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रम्मी खेळतानाच्या व्हिडिओची. त्यांचा मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्हायरल केला होता. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक पद्धतीनं माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून रम्मी खेळत बसणारा कृषी मंत्री नको असं म्हणत विरोधकांनी कडाडून विरोध केला. याचे पडसाद बाहेरही पाहायला मिळाले. अनेक शेतकरी संघटनांनी देखील कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. केंद्र सरकारने शुक्रवारी अश्लील सामग्री प्रसारित करणाऱ्या 25 OTT प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी समाधान व्यक्त केले. इतकंच नाही तर समाजाचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानलेत. या संदर्भात चित्रा वाघ यांनी एका पोस्टच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीच्या रक्षणाची लढाई जिंकली असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. उल्लू आणि हाऊस अरेस्ट यासारख्या अश्लील कंटेंटवर बंदी ही फक्त एका कार्यक्रमाची नाही, तर आपल्या संस्कृतीच्या रक्षणाची लढाई होती. केंद्र सरकारने 25 OTT ॲप्सवर बंदी घालून ही लढाई जिंकली. मी केंद्र सरकार आणि देवेंद्र भाऊंचे मनपूर्वक आभार मानत असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. या संदर्भात त्यांनी एक पोस्ट शेअर करत समाधान व्यक्त केलंय. केंद्र सरकारने शुक्रवारी अश्लील सामग्री प्रसारित करणाऱ्या 25 OTT प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. सरकारचं म्हणणं आहे की हे ॲप्स मनोरंजनाच्या नावाखाली अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडिओ सादर करत होते. सरकारने एक अधिसूचना जारी करून इंटरनेट सेवा प्रदात्यांना हे OTT ॲप्स आणि वेबसाईट्स ब्लॉक करण्यास सांगितलं आहे. बंदी घातलेल्या ॲप्समध्ये एल्ट, उल्लू देसी, फ्लिक्स सारखे प्रसिद्ध प्लॅटफॉर्म देखील समाविष्ट आहेत. एल्ट ॲप एप्रिल 2017 मध्ये चित्रपट आणि TV निर्मिती एकता कपूर यांनी लॉन्च केलं होतं. उल्लू ॲप 2018 मध्ये IIT कानपूरचे पदवीधर विभू अग्रवाल यांनी तयार केलं होतं. यापूर्वी मार्च 2023 मध्ये सरकारने अश्लील सामग्रीसाठी 11 OTT प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती आणि 19 वेबसाईट्स, 10 ॲप्स आणि 57 सोशल मीडिया हँडल देखील ब्लॉक केले होते. महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुमारे 4,800 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. प्रस्तुत घोटाळ्यासाठी संपूर्ण राज्य सरकार जबाबदार असून या घोटाळ्याची SIT चौकशी झाली पाहिजे असंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी सकाळी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तथा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरील आरोपांसह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्या म्हणाल्या, आई वडिलांनंतर भाऊ बहिणीचं नातं हे सर्वात पवित्र असतं, पण महाराष्ट्र सरकारनं या नात्याचाही अवमान केला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 4,800 कोटींचा घोटाळा झाला, त्यामुळे सरकारनं या योजनेची श्वेतपत्रिका काढावी, संपूर्ण व्यवहाराचं ऑडिट करावं आणि या प्रकरणाची SIT चौकशी करावी. हा तपास अत्यंत पारदर्शक पद्धतीनं झाला पाहिजे. सरकारनं या प्रकरणी चौकशी केली नाही तर आम्ही हा विषय संसदेत मांडून केंद्राकडे या योजनेच्या चौकशीचा आग्रह धरू. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यातील 2,38,00,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला. त्यातील 26 लाख अर्थात 10% महिला पहिल्या टप्प्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर अपात्र ठरवण्यात आल्या. या योजनेत पुरुषांनीही लाभ घेतल्याचं समोर आलंय. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, बँकेचे डिटेल्स आदी पुरावे लागतात. मग या पुरुषांच्या खात्यावर पैसे कसे गेले याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल असं ते म्हणाल्या. एखाद्या महाविद्यालयात कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट होतात. विमान योजनेसाठी शेतकरी अर्ज भरतात, तेही रद्दबातल होतात. मग लाडकी बहीण योजनेत पुरुषांनी भरलेले अर्ज का रद्द झाले नाहीत? डिजिटल इंडियाच्या तंत्रज्ञानात ही चूक कशी झाली? विधानसभा निवडणुकीच्या 3 महिने अगोदर ही योजना आणली गेली, त्यानंतर सर्वांना लाभ देण्यात आले. मग त्यांना आत्ताच अपात्र का ठरवलं गेलं? हा थोडका नव्हे तर तब्बल 4,800 कोटींचा भ्रष्टाचार आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. मुंबई, नाशिक आणि वसई विरार शहरांमध्ये मंगळवारी सकाळी सक्तवसुली संचालनालयाने एकाच वेळी मोठी कारवाई केली. अवैध बांधकामाशी संबंधित प्रकरणात एकूण 12 ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून यामध्ये वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या वसईतील निवासस्थानी ही धाड टाकण्यात आली. विशेष बाब म्हणजे अनिल कुमार पवार यांनी सोमवारीच आयुक्तपदाचा पदभार सोडून तो मनोज कुमार सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर अवघ्या काही तासातच ईडीने ही धडक कारवाई केली. अनिल कुमार पवार यांचा सोमवारी पालिकेत निरोप समारंभ पार पडला होता आणि दुसऱ्याच मंगळवारी त्यांच्यावर ही कारवाई झाली. अनिल कुमार पवार यांची ठाण्यात SRA विभागात बदली झाली आहे. ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार वसई विरार परिसरातील डम्पिंग ग्राउंडसाठी आरक्षित असलेल्या 60 एकर जमिनीवर बेकायदेशीररित्या 41 इमारती उभारण्यात आल्या. या प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या संशयावरून ही छापेमारी करण्यात येते. याआधी ईडीने याच प्रकरणात 13 ठिकाणी छापे टाकून सुमारे 9 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. त्यावेळी काही बिल्डर, आर्किटेक्ट आणि तत्कालीन अधिकारी YS रेड्डी यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती. सध्या ईडीचे पथक अनिल कुमार पवार यांच्या दीनदयाल नगर येथील घरात कागदपत्रांची सखोल तपासणी करत आहे. वसई, विरार आणि नालासोपारा पूर्व भागातील बेकायदेशीर इमारतींवरून मोठ्या प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा संशय ईडीला आहे. ईडीच्या या कारवाईमुळे वसई विरार महापालिकेत आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. संतोष देशमुख प्रकरणामध्ये जे वकील आहेत ते खासदार झालेले आहेत, ते भाजपच्या कोट्यातून खासदार झालेत. उज्ज्वल निकम हे एकदम मोठे वकील आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही. त्यांचा बराच काळ हा दिल्लीमध्ये जाणार आहे. त्यामुळे देशमुख प्रकरणासाठी हुशार अराजकीय व्यक्तीला वकील म्हणून नेमावं अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की खासदार सुनील तटकरे यांच्या मनात भाजप असल्यानं ते भाजपच्या थोडे जवळ गेले. उद्या उडी मारत ते थेट भाजपामध्ये जाऊ शकतात. आम्ही पूर्वी ज्या पक्षात होतो त्याच पक्षात आजही आहोत. आम्ही यापूर्वी जो विचार मांडत होतो तो विचार आम्ही आजही मांडत आहोत. आमच्यात कुठलाही बदल झालेला नाही. जो काही बदल झालाय तो तटकरे आणि त्यांच्या सर्व नेत्यांमध्ये झालाय. आम्ही कुणाजवळ आहोत हे दुनियेला माहिती, असा टोलाही रोहित पवार यांनी त्यांना लगावलाय. रोहित पवार म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार दलालीच्या दलदलीत इतकं पोखरलं गेलंय की लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी दिलेली नाही असं म्हणत लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातींसाठी कोट्यावधी रुपये खर्च केलेला असताना यातही मोठ्या प्रमाणात अपहार होत असल्याचं राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय. जाहिरातींची कामं माहिती जनसंपर्क विभागानं दिलेली असताना महिला बाल विकास विभागानंही पुन्हा कामं का दिली असा सवाल रोहित पवार यांनी विचारलाय.